नमस्ते. मी रयत क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत काळभोर. ह्या विषयावर डॉक्टर आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, तर ह्या संस्थेत जो अनागोंदी कारभार चाललेला आहे त्याचे डीजी सुनील वारे यांनी ब्लॅकलिस्ट कंपन्यांना काम दिलेलं आहे. तर आमची मागणी एवढीच आहे की अशा संस्थांना काम का दिलं आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही ज्या संस्था आहेत त्यांची चौकशी करून दुसऱ्या संस्थांना काम द्या. विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका. आणि जर हे नुकसान तुम्हाला करायचं असेल, आम्ही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना हा पत्रव्यवहार केलेला होता, मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला होता, माजी कृषी राज्यमंत्री यांनी हा विषय अधिवेशनात घेतलेला होता. तर आमची मागणी एवढीच आहे, ज्या संस्थांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे यांना काम का दिलं आणि आणि सुनील वारे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि कारवाई जर नाही झाली तर आम्ही मोठं जन आंदोलन उभं करू. विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, याला जबाबदार कोण? तर याला सुनील वारे जबाबदार आहे. कुठलं काम दिलं, काय विषय येतो? नेटच्या ज्या परीक्षा आहेत सीईटी, तर ह्या त्या कंपनीला घेण्याचा अधिकार नाही. त्यांना मुळातच ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, त्याला कोर्टाचे निर्देश आहेत आणि ते सगळे डावलून तुम्ही जे काम करताय हे चुकीचं आहे. आणि ह्यांच्या जर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल नाही झाले आणि शासनाने नाही केलं तर मोठं आंदोलन उभं करणार आहोत. विद्यार्थ्यांचं काय नुकसान झालं त्याचं तुमचं काय आहे? आमचा आरोप असा आहे की नेटच्या ज्या परीक्षा आहेत त्या त्यांचं शिक्षणच नाही ते, तर त्यांना परीक्षा घेण्याचा अधिकार कोणी दिला? याच्यात विद्यार्थ्यांचं काय नुकसान होतंय? नुकसान असं होतातच ना, परीक्षा तर होतात, पण यात तुम्ही म्हणले की विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. काय नुकसान होतं, कसं नुकसान झालं? नुकसान असं झालंय की जर एमबीबीएसचा विद्यार्थी असेल आणि दुसऱ्या वर्गाचं शिक्षण यांच्याकडे असेल तर त्याला काय समजणार आहे? हे काय पेपर देणार आहेत किंवा ते काय पेपर मांडणार आहेत असं म्हणाले का तुम्हाला? हो. तर मला सांगा, मग ह्या कंपन्यांना काम देऊ नये असे कोर्टात सुद्धा निर्देश आहेत. यांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. आमची मागणी एवढीच आहे की ज्या संस्थांना जे काम करण्याचा अधिकार नाहीये काय, तर त्या संस्थांना काम देऊ नये. आणि याला डीजी वारे, सुनील वारे हे जबाबदार आहे. तुम्ही त्यांच्याशी भेटला होता, त्यांचं काय मत आहे? त्यांचं मत असं आहे की त्यांना पैसे मिळतात काय, त्यांना पैसे मिळतात तर मग ते शैक्षणिक नुकसान करतात. हे वारंवार मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे काय, त्याच्यानंतर संजय शिरसाट साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे. तर मग हे जर